स्वप्नील, चौथ्या अध्यायाचे पूर्ण श्लोक कंठस्थ झाले का? हो. मी तुला विचारू का? विचारा. अध्याय चौथ्यामधील 7 नंबरचा श्लोक सांग. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. हे भारता, जेव्हा जेव्हा धर्माचा ऱ्हास आणि अधर्माची वाढ होत असते तेव्हा तेव्हाच मी आपले रूप रचतो, म्हणजेच आकार घेऊन लोकांसमोर प्रगट होतो. 12 नंबरचा श्लोक सांग. कांक्षन्तः कर्मणां सिद्धिं यजन्त इह देवताः क्षिप्रं हि मानुषे लोके सिद्धिर्भवति कर्मजा. या मनुष्य लोकात कर्मांच्या फळांची इच्छा करणारे लोक देवतांची पूजा करतात, कारण त्यांना कर्मांपासून उत्पन्न होणारी सिद्धी लवकरच मिळते. 19 नंबरचा श्लोक सांग. यस्य सर्वे समारंभाः कामसंकल्पवर्जिताः ज्ञानाग्निदग्धकर्माणं तमाहुः पंडितं बुधाः. ज्यांची सर्व शास्त्रसंमत कर्मे कामनारहित व संकल्परहित होत असतात आणि ज्यांची सर्व कर्मे ज्ञानरूप अग्नीने जळून गेली आहेत त्या महापुरुषाला ज्ञानी लोक ही पंडित म्हणतात. 28 नंबरचा श्लोक सांग. द्रव्ययज्ञास्तपो यज्ञ योगयज्ञास्तथा परे स्वाध्यायज्ञानयज्ञश्च यतयः संशितौ व्रताः. काही पुरुष द्रव्यविषयक यज्ञ करणारे असतात, काही जण तपश्चर्यारूप यज्ञ करणारे असतात, तसेच दुसरे काही योगरूप यज्ञ करणारे असतात. कितीतरी जण अहिंसा इत्यादी कडक व्रते पाळणारे यत्नशील पुरुष स्वाध्यायरूप ज्ञानयज्ञ करणारे असतात. 33 नंबरचा सांग. श्रेयान् द्रव्यमयाद्यज्ञात् ज्ञानयज्ञः परन्तप सर्वं कर्माखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते. हे परंतप अर्जुना, द्रव्यमय यज्ञापेक्षा ज्ञानयज्ञ अत्यंत श्रेष्ठ आहे, तसेच याच्या यावत सर्व कर्मे ज्ञानात समाप्त होतात. 38 नंबर सांग. नहि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते तत्स्वयं योगसंसिद्धं कालेनात्मनि विन्दति. या जगात ज्ञानासारखे पवित्र करणारे खात्रीने दुसरे काहीही नाही. ते ज्ञान कितीतरी काळाने कर्मयोगाने अंतःकरण शुद्ध झालेला माणूस आपोआपच आपल्या आत्म्यात प्राप्त करून घेतो.